नमस्कार. मी संध्या भावे, योग शिक्षिका. आज आपण कंबरदुखी या विषयावरती आपण बोलणार आहोत. या विषयावर आपण कुठले व्यायाम करायचे आहेत ते पाहणार आहोत. ते पण आपण विपरीत शयनस्थितीतून, म्हणजे पोटावर झोपून अगदी सोपे सोपे कुठले व्यायाम आहेत ते पाहणार आहोत. पण कंबरदुखी का बरं होऊ शकते, त्याची आपण कारणांचा पण शोध घेतला पाहिजे. कंबरदुखी ही आपली साधारणतः आपण खालून एखादी जड वस्तू वर उचलताना आपल्याला पाठीमध्ये किंवा कमरेमध्ये एक हिसका बसू शकतो, त्यामुळे कंबरदुखी होऊ शकते. किंवा पाठीवर सतत ओझं ठेवल्यानंतर सुद्धा कंबरदुखी होऊ शकते. उदाहरणार्थ लहान मुलं मोठी मोठी दप्तरं पाठीवर घेऊन जातात, त्यामुळेही कंबरदुखी होऊ शकते. दुसरी काय, आपण चालताना जर आपला पाय त्याला हिसका बसला तर त्यामुळे सुद्धा कंबरदुखी दुखते. त्याचप्रमाणे आपण गाडीवर जाताना, रिक्षातून जाताना रस्त्यामध्ये जे खड्डे असतात त्या खड्ड्यामुळे आपल्या कमरेला हिसका बसू शकतो आणि कंबरदुखी होऊ शकते. किंवा तासनतास एकाच अवस्थेमध्ये बसल्यामुळे सुद्धा आपल्याला कंबरदुखी होऊ शकते. उदाहरण द्यायचं तर आपल्याला जेव्हा संगणकावरती आपण काम करतो तेव्हा एकाच पोझिशनमध्ये आपण बसतो आणि त्यामुळे आपल्याला कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. आणि आता विशेष म्हणजे मोबाईल पाहताना आपण एकाच अवस्थेमध्ये बसून कित्येक वेळ बसतो, आपल्याला त्यामुळे कळतच नाही. त्यामुळे पण मानदुखी, कंबरदुखी यासारख्या व्याधी आपल्याला जडू शकतात. मग त्यासाठी आपल्याला मुक्तता व्हायचं आहे. पण कुठल्याही प्रकारचं औषधं घेतली, पेनकिलर घेतल्या की त्याच्या आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतात, साईड इफेक्ट होतात. मग त्यापेक्षा जर आपण साधे सरळ सोपे जर आपण व्यायाम केले तर या सगळ्या अवस्थेमधून आपण मुक्त होऊ शकतो. तर चला पाहूया. पण त्यासाठी काही दक्षता आहेत, त्याही घ्यायच्या आहेत. त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी त्या दक्षता पण सांगणार आहे. तर आपण पाहूया आधी आपल्याला कुठले कुठले साधे साधे व्यायाम करता येतील ते. तर चला तयार होऊ. विपरीत शयनस्थिती म्हणजे आपले पाठीमागे अंगठ्याचा जुळलेले आहेत, आपली दोन्ही हात आपल्या कमरेशेजारी आहेत आणि आपली हनवटी आपल्या जमिनीला टेकलेली आहे. ही झाली विपरीत शयनस्थिती. त्यातून आपण अगदी पहिलं आसन करणार आहोत ते म्हणजे सहज हस्त भुजंगासन. त्यासाठी काय करायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि दोन्ही हाताने आपल्या गालाला छान आधार द्यायचा आणि याच अवस्थेमध्ये आपल्याला राहायचं. पहा, माझ्या अंगठ्याचा जुळलेले पायाची बोटं पसरलेली आहेत आणि या अवस्थेमध्ये आपण काय करायचंय तर 15 अंक मोजायचे. कुठलंही आसन हे 15 सेकंद तरी कमीत कमी टिकवायला पाहिजे. तर आपण 15 अंक मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. या अवस्थेत राहिल्यानंतर आपण हे करत असताना आपलं लक्ष मात्र आपल्या कमरेपाशी द्यायचं, कमरेच्या सांध्यापाशी आपल्याला द्यायचंय. आणि तिथे काय होतंय, आपल्याला कुठे दाब जाणवतोय, ताण जाणवतोय, याचा मात्र आपण विचार करायचा आहे. आणि या अवस्थेमध्ये आता 15 सेकंद म्हटले, पण जोपर्यंत तुम्हाला सुखकारक वाटतंय, छान वाटतंय, तोपर्यंत राहायचंय. जर तुम्हाला त्रास व्हायला लागला तर मात्र हे आसन लगेच सोडून द्यायचं. जास्तीत जास्त आपण 2 मिनिट 3 मिनिट सुद्धा करू शकतो, पण आपल्या त्रास होणार नाही यापर्यंतच. त्रास व्हायला लागला की आसन हे सोडायचं. हे झालं पहिलं आसन झालं. आता आपण दुसरं आसन पाहणार. त्यावेळेस काय करायचं आहे, आपण परत विपरीत शयनस्थितीमध्ये आहोत. आता आपले दोन्ही हात हे आपल्या काना शेजारी ठेवायचेत, काना शेजारी जमिनीवर ठेवायचेत आणि आपले कोपरे जे आहेत हाताचे ते पण जमिनीला टेकलेले हवेत. आणि या अवस्थेतून काय करायचंय तर सावकाशपणे आपलं पाय, मान, पाठीचा जेवढा भाग आहे तेवढा वर उचलायचा आहे आणि डोळे मिटून घ्यायचे आणि याच अवस्थेमध्ये स्थिर राहायचंय. इथं सुद्धा आपण कमीत कमी 15 सेकंद राहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12, 13, 14 आणि 15. जर अजून तुम्हाला छान वाटत असेल, थांबावंच वाटत असेल, सुखकारक वाटत असेल तर 1 मिनिटभर तुम्ही थांबा. पण जर खूप त्रास होत असेल तर सावकाश श्वास सोडत सोडत आपली छाती कपाळ जमिनीला टेकवायचे आणि आपले दोन्ही हात आपल्या कमरेशेजारी घ्यायचे. आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये काय करायचंय, आपले दोन्ही हात आपल्या या इथे घ्यायचेत, त्याच्यावर आपली हनुवटी टेकवायची. हो की नाही, अशी या पद्धतीने यायचंय. आणि परत सावकाश श्वास घेत घेत आपलं कपाळ छाती पोटापर्यंतचा भाग हा असा वर उचलायचा. आता आपल्या कमरेच्या तिथं थोड्या जास्त प्रमाणात मध्ये काय लागतंय, ताण येतात, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि या अवस्थेमध्ये आपल्याला जितका वेळ शक्य आहे तितकं थांबायचं. खूप नाही, खूप त्रास होईपर्यंत थांबायचं नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आणि नंतर परत श्वास घेत 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 सावकाशपणे खाली थांबायचं. परत आपले दोन्ही हात आपल्या कमरेशेजारी घ्यायचे. त्यानंतर आपण तिसरं आसन करणार आहोत, अधोमुख आणि ऊर्ध्वमुख मांजरासन. त्यासाठी काय करायचंय, परत आपले दोन्ही हात छाती शेजारी ठेवायचे आणि या अवस्थेमध्ये यायचंय. ज्याप्रमाणे बाळ रांगतं ना, तिची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये आपल्याला यायचं आहे. आणि ह्या अवस्थेमध्ये आल्यानंतर हे पहा, अशा दोन्ही आहेत. आता सावकाशपणे आपले पाठीचे मणके आत दाबायचे आणि मान हे आकाशाच्या दिशेने वर उचलायची आहे. आणि परत 15 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता अधोमुख अधोमुख मांजरासन करायचे, म्हणजे मान खाली घालायचे. पहिलं केलं ते आम्ही ऊर्ध्वमुख होतं, आता हे अधोमुख करायचं आहे. मान खाली घ्यायचे, मणके सगळे वरच्या बाजूला ताणून घ्यायचे आणि परत 15 सेकंद म्हणायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. हे आपण 2दा-3दा पण करू शकतो. जर आपल्याला झेपत असेल, सहन होत असेल तर हे सारखं या साखळी स्वरूपात सुद्धा आपण अशा पद्धतीने करू शकतो. यामुळे काय होतं, तर सगळे आपले पाठीचे मणके काय होतात, लवचिक होतात, तिथला ताठरता निघून जाते आणि आपल्या सगळ्या कमरेच्या व्याधी ज्या आहेत त्या दूर होतात. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे शेवटचं आसन पाहणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, परत विपरीत शयन स्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही हात आपल्या कमरेशेजारी ठेवायचे आहेत. आता ह्याला काय करायचं आहे, आपण आपला हनुवटी टेकलेली, खांदे टेकलेले आणि आपला डावा पाय वर उचलायचा आहे आणि हा पाय आपल्या उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे. आणि या अवस्थेमध्ये आपल्याला स्थिर राहायचं आहे. मनातल्या मनात अंक मोजायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत हा सावकाश पाय उचलायचा आहे, जागेवर ठेवायचा. आता आपला हा उजवा पाय उचलायचा आणि हा आपल्या डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आणि परत 15 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. सावकाश पाय उचलायचा आहे आणि आपल्या परत जागेवर आणून ठेवायचं. आहेत की नाही, अगदी साधे, सोपे आणि सरळ व्यायाम आहेत.
सहज आहे, कोणालाही करू शकता येतील. खाली बसून करायला पाहिजे असं मुळीच नाही. आपण बेडवर बसून सुद्धा हे आसनं करू शकतो. पण आता हे आसन कोणी करायचं नाही आहे. जर ज्यांचे पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन झालेले आहेत, शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हे आसनं करायचे नाहीत. बाकी सगळ्यांनी करायला काहीच हरकत नाही आहे. आणि त्यातून आपण खरोखर छान ताठ मानेने आपण जगू शकतो. मी नेहमी सांगते वर्गात, आपण कितीही आपलं वय झालं तरी आपण ताठ मानेने जर जगायचं असेल तर ही छोटी छोटी आसनं करणं हे अतिशय गरजेचं आहे. तो आपला एक व्यक्तिमत्वाचा भाग आहे. आपलं व्यक्तिमत्व त्याने खुलवून दिसतं. झुकलेल्या माणसात चालण्यापेक्षा जर ताठ माणसाने चालले तर ते अधिक आकर्षक दिसतं. या सर्वांसाठी, दिसण्यासाठी आणि व्याधीमुक्त होण्यासाठी आपल्याला ह्या आसनांची गरज आहे. मग कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ? आवडला का? तुम्ही नक्की हे आसनं करा. केल्यानंतर त्याचा अनुभव घ्या आणि अनुभव घेतल्यानंतर मला तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. कारण तुम्ही त्या डिमांड ज्याप्रमाणे येते त्याप्रमाणे मी व्हिडिओ करते. खूप लोकांनी सांगितलं की कंबरदुखीवरती तुम्ही व्यायाम दाखवा, म्हणून मी हा व्यायाम दाखवलेला आहे. असेच अजून आपण वेगवेगळे व्यायाम पाहणार आहोत, करणार आहोत. माझ्याबरोबर तुम्हीही करा. आणि माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा. आणि अजून एक सांगायचं आहे, माझे चैतन्य योग नावाचे ऑनलाईन क्लासेस मी घेते. तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल, माझे व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की माझा क्लास जॉईन करा. त्यासाठी माझा संपर्क नंबर मी हा डिक्शनरी बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही मला कॉन्टॅक्ट पण करू शकता. धन्यवाद.